मालेवाड डॉक्टर चक्रवार कुलकर्णी केमिस्ट्री क्लासेसमध्ये डेली ऑनलाईन लेक्चर्स, 12th नीट JEE ची तयारी, भरपूर ऑनलाईन प्रॅक्टिस एक्झाम्स. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा. Welcome students. So in today's lecture we are going to discuss about extraction of metals. Now as we know very well, each and every metal is not having same kind of reactivity. काही मेटल्स हायली रिएक्टिव्ह असतील, जसं की S ब्लॉकचे मेटल्स आपण बघितलं. सोडियम हा जो तुमचा आहे तो केरोसिन मध्ये आपण बुडवून ठेवतो. त्याचा जर ऍटमॉस्फिअरिक ऑक्सिजन सोबत कॉन्टॅक्ट झाला किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये असणाऱ्या ट्रेस अमाऊंट कमी अमाऊंट मध्ये जरी समजा वॉटर वेपर्स असतील त्याच्याशी जर सपोज त्याचा कॉन्टॅक्ट झाला तर तो एक्सप्लोड होतो. इट रिॲक्ट्स व्हायलंटली and that's why it is preserved, it is stored in kerosene we can say. मग असे काही हायली रिएक्टिव्ह मेटल्स असतात. सम मेटल्स दे आर मॉडरेटली रिएक्टिव्ह, मध्यम प्रकारची ज्यांची रिएक्टिव्हिटी असते, अँड सम मेटल्स दे आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. आता ही जी काही रिएक्टिव्हिटी सिरीज आहे ह्याच टॉपिकचा पार्ट आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आय थिंक नो. मग आपण काय करणार आहेत, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स बघत असताना वेगवेगळ्या प्रकारची जी मेटल्स आहेत, मग त्याच्यात काही जण एक्स्ट्रीमली रिएक्टिव्ह असतील, काही मॉडरेटली रिएक्टिव्ह असतील आणि काही लेस रिएक्टिव्ह असतील. तर ह्या सगळ्यांचं एक्सट्रॅक्शन कसं करायचं हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचंय. सी, सो आवर फर्स्ट हेडिंग एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स मध्ये आहे एक्सट्रॅक्शन ऑफ व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स. Now as these metals are very reactive, यांना आपण डायरेक्ट एक्सट्रॅक्ट करू शकत नाही. इतर दुसऱ्या मेथड्सचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो. And in this particular case we are going to discuss the extraction of aluminium metal, symbol Ali. We know very well aluminium, most of the aluminium produced हा तुमचा बॉक्साइट नावाच्या ओर पासून बनवलेला असतो. What is formula of bauxite? It is nothing but Al2O3 dot 2 moles of H2O. So this is simply nothing but the formula of bauxite we can say. मग आता ह्या बॉक्साइट मधून आपल्याला पहिल्यांदा Al2O3 वेगळा काढायचा आहे आणि वॉटर वेगळा काढायचा आहे. मुलं म्हणतात सोपं आहे ना सर, जस्ट प्रोव्हाइड हीट टू दिस पर्टिक्युलर कंपाऊंड. जसं आपण हीट करणार वॉटर निघून जाईल, Al2O3 सेपरेट होईल. पण असं नाही होऊ शकत, कारण हा जो आहे हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन त्याच्यामध्ये पक्क बांधला गेलेला आहे आणि ह्या बॉक्साइटचा मेल्टिंग पॉइंट थाउजंड्स ऑफ डिग्री मध्ये आहे. इतकं जास्त हीट आपण या ठिकाणी नाही करू शकत. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमूव्ह दिस पर्टिक्युलर वॉटर सिम्पली बाय हीटिंग. नुसतं हीट करून ते वॉटर जाणार नाही. मग आपल्याला त्याच्यासाठी केमिकल मेथड वापरावी लागणार आहे आणि त्या केमिकल मेथड मध्ये परत दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इट इज कॉल्ड ॲज बेअर्स प्रोसेस. व्हॉट जनरली वी डू इन बेअर्स प्रोसेस, आपण काय करणार आहेत बघा. दिस पर्टिक्युलर कंपाऊंड Al2O3 dot 2 moles of H2O हा कंपाऊंड जो आहे याची फिजिकल स्टेट असणार आहे सॉलिड स्टेट. दिस कंपाऊंड हॅज टू बी रिएक्टेड विथ 2 moles of NaOH सोडियम हायड्रॉक्साइड इन वॉटर ॲक्वियस सोल्युशन असं आपण ह्याला म्हणणार. या दोघांमध्ये जी रिएक्शन होईल लक्षात घ्या, इथे 2 सोडियम आहे, सो वी आर गोइंग टू गेट 2 moles of NaAlO2. This compound is called as sodium aluminate, and along with the formation of 3 moles of H2 we can say. आता याच्यात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. हा जो तुमचा Al2O3 dot 2H2 आहे हा आहे बेटा बॉक्साइट. बॉक्साइटला आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड, ज्याला आपण कॉस्टिक सोडा असं म्हणतो, त्याच्यासोबत रिएक्शन करतोय, म्हणून ह्या प्रोसेसला म्हणतात वेट प्रोसेस.
सिलेबस मध्ये जी दुसरी प्रोसेस दिलेली आहे हॉल्स प्रोसेस, अँड दॅट इज कॉल्ड एज अ ड्राय प्रोसेस. तिथं NaOH च्या ठिकाणी Na2CO3 सोडियम कार्बोनेट, निरमा पावडर, वॉशिंग सोडा असं काहीतरी आपण वापरत असतो. ते आपण लॅटर स्टेज मध्ये डिस्कस करणार. नाउ आफ्टर फॉर्मेशन ऑफ सोडियम अल्युमिनेट कशासाठी करायची ही प्रोसेस? हा जो तुमचा बॉक्साइट आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला ह्याला डिझॉल्व्ह करायचंय, कशामध्ये तरी सोल्युबल करायचंय, मग आपलं अल्युमिनियम बाहेर निघणार आहे, सेपरेट होणार आहे. सो दिस पर्टिक्युलर कंपाऊंड व्हेन रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन इन वॉटर, ह्या दोघांची रिॲक्शन होऊन सोडियम अल्युमिनेट हा कंपाऊंड तयार होतो. हा तयार झालेला सोडियम अल्युमिनेट NaAlO2, मुलं म्हणतील सर इथं तर 2 मोल्स तयार झाले होते, 2 मॉलिक्यूल दिसत आहेत, तुम्ही इथं एक का घेतला? रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी. इन ऑर्डर टू बॅलन्स द रिएक्शन, दिस पर्टिक्युलर सोडियम अल्युमिनेट रिएक्ट्स और डिझॉल्व्स इन 2 मोल्स ऑफ वॉटर. मग आता हा Na आणि ह्याच्यातला OH काय तयार होणार आहे? NaOH वी आर गोइंग टू गेट प्लस अल्युमिनियम, हे 3 जे काही ऑक्सिजन उरलेले असतील, सो इट इज AlOH taken thrice. On left hand side 2 ऑक्सिजन 4 होते, पैकी एक ऑक्सिजन तुमचा NaOH मध्ये गेला, रिमेनिंग 3 ऑक्सिजन जे मी म्हटलं ते AlOH taken thrice मध्ये. दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज कॉल्ड एज अल्युमिनियम हायड्रॉक्साइड. हा कंपाऊंड व्हाईट PPT प्रिसिपिटेट या स्वरूपामध्ये जसा गाळ जमा होतो तसा व्हाईट प्रिसिपिटेट त्याचा जमा होत असतो. त्याला आपण अशा पद्धतीच्या एरोनं पण दाखवू शकतो. वरती एरोचं हेड असेल तर समजून घ्यायचं की तो गॅस आहे, त्या रिएक्शन मिक्सचर मधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय. बट an arrow which is pointing downwards indicates that compound is going to be deposited in the form of precipitate. मग आता तुमच्याकडे AlOH टेकन थ्राइस म्हणजे अल्युमिनियम हायड्रॉक्साइड आहे. हा तयार झालेल्याचे 2 मॉलिक्यूल घ्या, AlOH टेकन थ्राइस. 2 molecules of अल्युमिनियम हायड्रॉक्साइड व्हेन स्ट्रॉंगली हीटेड. जेव्हा तुम्ही ह्याला काय करणार? हीट करणार, तेव्हा बघून घ्या 2 अल्युमिनियम आहेत आपल्याकडे ऑलरेडी. सो Al2O3 हा तयार झाला आणि ह्याच्यासोबत 3 मोल्स ऑफ H2O बाहेर निघून गेले. काय घडलं बघा, हा जो कंपाऊंड आहे याला मी अल्युमिना असं म्हणू शकतो किंवा सिंपली दिस पर्टिक्युलर कंपाऊंड कॅन बी कॉल्ड एज अल्युमिनियम ऑक्साइड. अल्युमिना किंवा अल्युमिनियम ऑक्साइड असं म्हणा. तुम्ही म्हणाल सर आमच्या टेक्स्ट बुक मध्ये तर वेगळ्याच रिएक्शन्स दिल्यात. वेगळं काही नाहीये. काय केले त्यांनी बघा, लक्षात घ्या. बेअर्स प्रोसेस शिकवत असताना ही रिएक्शन दिली आहे, ही रिएक्शन दिली आहे. तुम्ही म्हणाल सर ही तर रिएक्शन पुढे आम्हाला हॉल्स प्रोसेस मध्ये दिली आहे. हॉल्स प्रोसेस मध्ये दिलेली फायनल स्टेप आणि बेअर प्रोसेस मधली फायनल स्टेप सेम असते. ही गोष्ट लक्षात घ्या, कन्फ्युज करून घेऊ नका. सो दिस इज व्हेरी सिंपल. व्हॉट वी हॅव टू डू, बॉक्साइट वी हॅव टू ट्रीट विथ सोडियम हायड्रॉक्साइड. अशी रिएक्शन झाल्यामुळे काय होईल, हा जो सोडियम अल्युमिनेट आहे तो आता सोल्युबल फॉर्म मध्ये तयार झाला. हा कंपाऊंड तुम्ही कशात तरी डिझॉल्व्ह करू शकता. वॉटर मध्ये हा डिझॉल्व्ह होतो, पाण्यामध्ये हा विरघळतो. डायरेक्ट बॉक्साइट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही आणि म्हणून तर त्याची रिएक्शन अगोदर केलेली आहे. सो हा सोडियम अल्युमिनेट परत वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करा. आफ्टर डिझोल्युशन इन वॉटर तो व्हाईट प्रिसिपिटेट तयार करणार आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साइडचा. आणि या हायड्रॉक्साइडला जेव्हा तुम्ही स्ट्रॉंगली हीट करता तेव्हा काही वॉटर निघून जातील अँड यू विल गेट अल्युमिना. सी नाउ दिस प्रोडक्ट which you have obtained is free from water. सुरुवातीचा फॉर्म्युला बॉक्साइडचा बघा, बघताना सोपं वाटतं की आपल्याला फक्त हे 2 वॉटर काढून टाकायचे, पण इझिली नव्हते जाणार. म्हणून आपल्याला ह्या मेथडनी जावं लागलं. सुरुवातीच्या कंपाऊंड मध्ये जे 2 मोल्स ऑफ वॉटर आहेत ते फायनल कंपाऊंड मध्ये नाही आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, हे जे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे दॅट वी हॅव रिमूव्ह आणि आपल्याला भेटला बेटा अल्युमिना भेटला. नाउ
अगेन सेम थिंग आपल्याला थोडी वेगळ्या पॅटर्नने बघायची. नाउ सेकंड प्रोसेस जी आपल्या सिलेबस मध्ये आहे दॅट इज हॉल्स प्रोसेस. व्हॉट वी डू इन दिस पर्टिक्युलर प्रोसेस, व्हॉट वी हॅव टू डू ऍक्च्युअली, परत ॲल्युमिना पासूनच म्हणजेच बॉक्साईट पासून आपल्याला ॲल्युमिनाकडे जायचं. सो आय एम अगेन रायटिंग Al2O3 dot 2 moles of H2O. नाउ इन दिस पर्टिक्युलर केस आता मी काय करतोय, सुरुवातीला लक्षात घ्या बेअर्स प्रोसेस मध्ये आपण इथं NaOH वापरला होता. नाउ इन्स्टेड ऑफ युजिंग NaOH नाउ आय एम युजिंग Na2CO3. सांगितलं होतं तुम्हाला मी कपडे धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट विच इज कॉल्ड एज. हा सोडियम कार्बोनेट जेव्हा ह्याच्याशी रिॲक्ट केला जाईल त्यावेळेस काय होईल, देयर इज फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ NaAlO2 plus CO2 plus 2 moles of H2. This is the chemical equation. You are supposed to remember it properly. बाय चान्स एखाद्या वेळेस पूर्ण नाही पाठ झालं तरी ऍटलिस्ट हा कंपाऊंड तयार होतो हे तरी लिहिणं परीक्षेमध्ये महत्वाचं आहे. पूर्ण रिॲक्शन सोडून देण्यापेक्षा ऍटलिस्ट एवढं जरी तुम्हाला माहित असेल सो इट इज इनफ. सो ह्याचं नाव परत लिहित बसणार नाही मी. मागच्याच रिॲक्शन मध्ये आपण बघितले दिस इज सोडियम ॲल्युमिनेट. जेव्हा तुमचा सोडियम ॲल्युमिनेट तयार होतो आता इथं मात्र 2 मोल्स ऑफ NaAlO2 रिॲक्ट्स विथ 3 मोल्स ऑफ वॉटर प्लस याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस पास करायचा. मागच्या आणि ह्या रिॲक्शन मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. अगोदर जी प्रोसेस आपण स्टडी केली त्याच्यामध्ये इथे NaOH होता, आता Na2CO3. सेकंड स्टेप मध्ये आपण फक्त वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला होता, इथं वॉटर सोबत कार्बन डायऑक्साइड गॅस आपण पास करतोय. अँड व्हॉट इज द अल्टिमेट रिझल्ट, याचा रिझल्ट काय होणार आहे, सो देर इज फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ AlOH टेकन थ्राइस प्लस Na2CO3. आणि परत मी ह्याला असं दाखवू शकतो, अगेन व्हाईट प्रिसिपिटेट तयार झालं. सोडियम ॲल्युमिनेट dissolves in water आणि सायमल्टेनियसली आपण CO2 पास करतोय. व्हॉट इज द पर्पज ऑफ पासिंग CO2, हा CO2 पास केल्याच्या नंतर आपल्याला Na2CO3 मिळू शकतो. आणि जो मेन कंपाऊंड आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आता तुम्ही म्हणाल सर इथपर्यंत आल्यानंतर पुढे काय करायचं, बघा मी ही स्टेप मुद्दाम नाही मिटवली, ऍज इट इज ठेवली. जे काही आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडची व्हाईट पीपीटी मिळालेली आहे त्याला जस्ट हीट करा. आफ्टर हिटिंग द सेम थिंग, वॉटर इज टू बी लॉस्ट आणि जेव्हा वॉटर निघून जाईल Al2O3 तयार झाला. अगोदर स्टडी केलेली कोणती होती, बेअर्स प्रोसेस. नंतर स्टडी केलेली कोणती आहे, हॉल्स प्रोसेस. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ड्राय प्रोसेस. या दोन्ही प्रोसेस छानपैकी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. आफ्टर दॅट व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपलं एक काम झालं. अजून ॲल्युमिनियम मेटल मिळणं बरीच लांबची गोष्ट आहे, तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये. व्हॉट वी हॅव डन की आपण ह्याच्यातला जो बॉक्साईट आहे ह्या केमिकल रिॲक्शन्सच्या मदतीनं, तुम्ही कुठलीही प्रोसेस वापरा, बेअर्स प्रोसेस वापरा किंवा हॉल्स प्रोसेस वापरा, ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका मेथडनं तुम्ही ह्याच्यातून हे वॉटर कट करताय आणि Al2O3 आपल्या हाती लागलाय. म्हणजे सध्या आपण कुठे येऊन थांबलो, Al2O3 आपल्याकडे आहे आणि त्याच्यातून आपल्याला ॲल्युमिनियम मेटल वेगळा करायचा. See, now we are going to discuss electrolysis of alumina, we can say. तर ह्या ॲल्युमिनाचं इलेक्ट्रोलायसिस समजून घेत असताना नेमकं काय होणार आहे ती प्रोसेस आपण या ठिकाणी समजून घेऊया.
हे सध्या जे मी ड्रॉ करतो आहे हे आहेत ग्रॅफाइट रॉड्स. ग्रॅफाइट कोण आहे? कार्बनचाच एक ॲलोट्रोप असतो, म्हणजे सोप्या भाषेत कार्बनचेच रॉड म्हटलं तरी चालेल. आणि हे जे भांडं आहे हे स्टीलचं आहे. दिस वेसल इज मेड अप ऑफ स्टील. आणि मधून परत त्याच्यामध्ये जी कोटिंग आहे ही देखील आहे बेटा ग्रॅफाइटची. नाउ दिस पर्टिक्युलर थिंग it acts as anode which is positively charged. आणि स्टीलच्या भांड्याच्या आतमध्ये लावलेला जो कार्बन आहे which acts as cathode which is negatively charged. मग तुम्ही म्हणाल सर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कसा करायचा? एक बॅटरी यूज करा ना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बॅटरीला जे एंड्स असतात ते दोन प्रकारचे एंड्स असतात. साधा आपण छोटा पेन्सिल सेल जो मार्केटमध्ये मिळतो तो जरी घेतला तरी एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतं. रिमोटमध्ये किंवा एखाद्या खेळण्यामध्ये टॉईजमध्ये जेव्हा आपण त्याला ती बॅटरी टाकायची असते तेव्हा प्लास्टिक वरती मेन्शन केलेलं असतं की प्लस पार्ट कुणीकडे असावा, मायनस पार्ट कुणीकडे असावा. आणि तशा पद्धतीने जेव्हा आपण बसवतो तेव्हा सर्किट कंप्लीट होत असतं आणि तेव्हाच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी पॉसिबल आहे. अशा परिस्थितीत काय करायचं? मग ही बॅटरी आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. मग तुम्हाला जर असं वाटलं की सर आम्हाला हा एंड पॉझिटिव्ह करायचा आहे तर इथून एक वायर ह्याला अटॅच करायचं. तुम्हाला वाटलं की आम्हाला हा एंड निगेटिव्ह करायचा आहे तर इथून एक वायर जोडून टाका. बॅटरीचा प्लस ज्याला जोडलेला आहे ते सगळं प्लस होईल, बॅटरीचा मायनस ज्याला जोडलेला आहे ते सगळं मायनस होईल. सो देर इज फॉर्मेशन ऑफ सच काइंड ऑफ अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स. आता हे जे इलेक्ट्रोड्स तयार झालेले आहेत याच्यामधून आपल्याला करायचं काय आहे? व्हॉट वी आर गोइंग टू डू हिअर एक्झॅक्टली बघून घ्या की ह्या भांड्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट टाकणार आहे. इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणतो आपण? The substance which gives positive and negative ions. ज्या सबस्टन्स मधून प्लस आणि मायनस आयन्स बाहेर निघू शकतात that is called as an electrolyte. मग हा इलेक्ट्रोलाइट कोण असावा? काय टाकतोय आपण? लक्षात ठेवा अगोदर आपण बेअर्स प्रोसेस असेल किंवा हाल्स प्रोसेस असेल त्याच्यामध्ये आपण मिळवला होता Al2O3 ॲल्युमिना किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड. आता मुलांना असं वाटतं की ह्याच्यातला सगळा ॲल्युमिनियम आपल्याला मिळाला पाहिजे. असं नाही होत, कारण ह्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे खूप जास्त आहे. एक 2000 डिग्रीच्या पलीकडे गेल्याच्या नंतर हा मेल्ट व्हायला लागेल. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑब्टेन ॲल्युमिनियम डायरेक्टली. मग काय करायचं? त्याच्यासोबत दुसरा सबस्टन्स Na3Al F6 ज्याला क्रायोलाइट म्हणतात तो सबस्टन्स ऍड करा. त्याच्यासोबत CaF2 कॅल्शियम फ्लोराईड म्हणा किंवा त्याला फ्लुरोस्पार या नावाने सुद्धा तुम्ही ओळखता. हा सबस्टन्स मिक्स करा. एवढं सगळं करण्यापाठीमागचा उद्देश काय बेटा? की ह्याचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्यांचं जे मिक्सचर तयार होईल ह्या मिक्सचरमुळं जे फ्युजन टेम्परेचर आहे ते डाऊन होणार आहे. आता फ्युजन टेम्परेचर म्हणजे काय? की हा जर नुसता ॲल्युमिना राहिला असता तर खूप जास्त हीट करावं लागलं असतं आपल्याला. नाउ दिस पर्टिक्युलर मिक्सचर इट हॅज कंपॅरेटिव्हली लोअर मेल्टिंग पॉइंट. म्हणजे बाकी जे दोन सबस्टन्सेस आपण टाकलेत त्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंट कमी होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे. मग आता होईल काय नेमकं बघून घ्या. आता मी काही अशा रिएक्शन्स तुम्हाला सांगतो की हा ॲल्युमिनियम ह्याच्यावर प्लस चार्ज असतो, मेटल प्लस असतात, नॉन मेटल हे मायनस असतात. काय सांगता येईल मला? सुरुवातीला काय होत असतं? हा जो तुमचा Na3Al F6 आहे त्याचं डिसोसिएशन होतं, त्याच्यातून आयन्स तयार होतात, AlF3 तयार होतो आणि 3 मोल्स ऑफ NaF तयार होतात, सोडियम फ्लोराईड. हा जो तुमचा AlF3 आहे हा AlF3 पुन्हा आयन्स देतो. जो तुमचा ॲल्युमिनियम आहे तो असतो +3 आणि प्रत्येक फ्लोरीनवर असतो सिंगल मायनस चार्ज. आता लक्षात घ्या काय होते. ॲल्युमिनियम आपल्याकडे आहे आणि त्याच्यावरती प्लस चार्ज आहे. म्हणजे सोप्या भाषेत विचार करा की ह्याच्यामध्ये जर Al+3 नावाचे आयन्स असतील तर ते कुठल्या इलेक्ट्रोड्स कडे जातील?
So aluminum having positive charge, definitely it will be attracted towards negative. बघा तुम्ही ह्याला वायरनं निगेटिव्ह करून ठेवलंय का नाही, कॅथोड आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे असा एक Al+3 सॅम्पल म्हणून दाखवलाय. हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं, करोडोच्या संख्येनं ह्याच्यामध्ये Al+3 असणार आहेत. आणि ह्या सोल्युशन मध्ये असणारे सगळेच्या सगळे Al+3 जे आहेत, हे Al+3 ह्या मधल्या ग्रॅफाइटवर किंवा इकडे असे कुठेतरी डिपॉझिट होणार आहेत. वॉल्स ऑफ द कंटेनर, इनर वॉल्स ऑफ द कंटेनर, भांड्याच्या आतमधल्या बाजूने जो कार्बन लावून ठेवलेला आहे त्याच्यावर अल्युमिनियम जमा होणार आहे. आणि एकदा का अल्युमिनियम तिथं जमा झाला की तो वजनानं जड असतो, तो हळूच काय होणार आहे, खाली येणार आहे. तो खाली येऊन असा बॉटमला कुठतरी अल्युमिनियम जमा होणार आहे. मग तुम्ही इकडे एखादी अशी ओपनिंग दाखवू शकता आणि इकडून तो अल्युमिनियम मेटल बाहेर काढून घेऊ शकता. रिएक्शन्स तुमच्या बुक मध्ये दिलेले आहे. होणार काय आहे, मेन रिएक्शन सांगतो मी, नेमकी काय होणार आहे. जेव्हा आपल्याकडे हा Al+3 होता, तो 3 इलेक्ट्रॉन काय करेल बेटा, ऍक्सेप्ट करेल. आणि तुम्हाला हे कळत असेल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. आणि तुमच्याकडं अल्युमिनियम मेटल जमा झाला. हा अल्युमिनियम असा खाली घसरत येईल, तुम्ही ह्याला ह्याच्यातून बाहेर काढू शकता. मग काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो, सर अल्युमिनियमनं इलेक्ट्रॉन घेतले, त्याच्या डोक्यावरचे चार्जेस निघून गेले, हे कळलं आम्हाला, पण हे इलेक्ट्रॉन दिले कोणी हो? आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या रिएक्शन मध्ये फ्लोरीन आहे आणि त्याची रिएक्शन होऊन ऑक्सिजन तयार होतो. आणि ऑक्सिजन काय करतो, समजा ऑक्सिजन वरती असे मायनस मायनस 2 चार्जेस आहेत आणि ऑक्सिजननं असं ठरवलं की मला हे चार्जेस काढून टाकायचे, तर ऑक्सिजन ऍटमच्या फॉर्म मध्ये तयार झाला बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. पण तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन एकटा राहत नाही, ऑक्सिजनला पेअर लागते. तो O2 ह्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतो. म्हणजे मी ह्यालाच 2 न मल्टिप्लाय केलं तर असं 2 वेळेस घडणार. म्हणजे इथून O2 गॅस तयार होईल आणि 2च्या ठिकाणी मला इलेक्ट्रॉन किती दिसतील, 4. ही जी स्टेप आहे याला मी ऑक्सिडेशन म्हणणार, कारण ह्याच्यात इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय. आणि वरची जी स्टेप आहे याला मी म्हणणार बेटा रिडक्शन, कारण इथे इलेक्ट्रॉनचा गेन झालाय. या पद्धतीनं तुम्ही ह्या रिएक्शन समजून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट कुठली की बघून घ्या बेटा, रिडक्शन हे नेहमी कॅथोडला होत असतं आणि ऑक्सिडेशन नेहमी ऍनोडला होत असतं. केअरफुली, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. द ऑक्सिजन गॅस विच इज लिबरेटेड ऍट द ऍनोड, ऍनोड कशाचा बनलेला आहे लेकरांनो, हे जे ग्रॅफाइट आहेत, कार्बनचे जे रॉड्स आहेत, हा कॉपर क्लॅम्प असतो. जसं कपडे वगैरे अडकवण्यासाठी हँगर वगैरे प्रकार असतो ना, तशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये फिट होतात, हे असे बसवता येतात. मग काय होईल, हा जो तुमचा ऑक्सिजन तयार झालाय, कुठं तयार झालाय, ऍनोडच्या बाजूला, म्हणजे इथंच आजूबाजूला तयार झालेला आहे. आणि एक गोष्ट समजून घ्या, हा कार्बन त्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला की हा कार्बन स्वतः जळायला लागतो आणि हे ऍनोड्स हळूहळू काय होतात, जळून जातात. कार्बनला ऑक्सिजन भेटला, देयर इज फॉर्मेशन ऑफ CO2. तर इथं काय होत असतं, C+O2, देयर इज फॉर्मेशन ऑफ CO2. थोड्या थोड्या वेळानं आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो आणि ही प्रोसेस मध्येच थांबवावी लागते. कशामुळं, कारण हे ऍनोड जळत जाणार आहे. जस्ट इमॅजिन, सपोज हा जो काही बोर्ड आहे त्याच्यावर मी खडून लिहितोय असं इमॅजिन करा. सध्या लिहितोय मी मार्करनं. मग सरांच्या हातात चॉकपीस आहे, सर लिहितायत छानपैकी. थोड्या वेळानंतर खडू झिजून जातो, मग तो इतका छोटा होतो की सरांना प्रॉपरली लिहिता येत नाही. मग सर तो डस्टबिन मध्ये टाकून देतात, नवीन चॉकपीस घेतात. इन द सेम मॅनर व्हॉट वी हॅव टू डू, जसे जसे हे ऍनोड जळून जळून छोटे होत जातील, पुढे अल्युमिनियम जमा होण्याची प्रोसेस स्लो होत जाईल. मग थोड्या वेळानं काय करायचं, ब्रेक घ्यायचा. त्याच्यानंतर हे छोटे छोटे उरलेले तुकडे काढून फेकून द्यायचे, नवीन ग्रॅफाइट रॉड्स घ्यायचे, बसवायचे आणि ही प्रोसेस आपल्याला याच पद्धतीने कंटिन्युअसली पुढे नेता येते. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोलायसिस ऑफ अल्युमिना, वी कॅन से. Now
सेकंड थिंग की आपल्याला जे एक्सट्रॅक्शन बघायचं आहे त्याच्यामध्ये काही मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल सुद्धा असतात. झिंक आहे, आयर्न आहे, अशा प्रकारचे काही मेटल्स आहेत की जे खूप जास्त रिएक्टिव्ह नाहीत आणि खूप कमी पण रिएक्टिव्ह नाही, मध्यम. मॉडरेट म्हणजे मध्यम ज्यांची रिएक्टिव्हिटी आहे. सो हाऊ टू ऑब्टेन मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स, त्यांचं एक्सट्रॅक्शन कसं केलं जातं, ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. बघून घ्या बेटा. सपोज माझ्याकडे एक मेटल आहे झिंक आणि त्याच्यासोबत जी इम्प्युरिटी आहे ती आहे बेटा सल्फर. याला तुम्ही आपण केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये झिंक सल्फाइड असं म्हणू शकता. मेटलर्जिकल लँग्वेज मध्ये त्याला झिंक ब्लेंड असं म्हणतात. हा जो झिंक ब्लेंड आहे, काय करायचंय मला, समजा हा मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल आहे आणि याला मी ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतोय. लक्षात घ्या, ऑक्सिजनचं काम खूप सोपं असतं. समोर मेटल असो का नॉन मेटल असो, काही देणं घेणं नाही. जो कुठला इलेमेंट ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल, ऑक्सिजन त्याला बर्न करेल, त्याचा ऑक्साईड तयार करणार आहे. सो मेटल ऑन बर्निंग इट विल फॉर्म ZnO, झिंक ऑक्साईड बनणार. सल्फर बर्न झाल्याच्या नंतर SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड तयार होणार आहे, जो गॅस आहे उडून जाईल. आता मुलांना वाटेल सर ही तर रिएक्शन बॅलन्स नाही झाली. ती बॅलन्स कशी करायची समजून घ्या. मेटल जळला, मेटलचा ऑक्साईड तयार होणार आहे. सल्फर हा नॉन मेटल आहे, तो देखील जळल्याच्या नंतर त्याचाही ऑक्साईड तयार होणार आहे. पण आता ऑक्सिजन बॅलन्स होत नाहीत. राईट साइडला 3च ऑक्सिजन दिसत आहेत, लेफ्टला 2च ॲटम्स आहेत, म्हणजे एक मॉलिक्युल आहे. आता काय करायचं, मग आता ऑक्सिजन वाढवले. सपोज बघा मी इकडे 2 केले, आता लेफ्ट साइडला झाले 4, पण राईट साइडला कमी पडतायत 3. मग काय करायचं, मग आता मला असं वाटलं की ऑक्सिजन बॅलन्स करायचे, तर ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं. आता ऑक्सिजन बॅलन्स होतील, पण झिंक वाढून बसले, मग इकडे 2 आणायचे. ही सगळी प्रोसेस, हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन्स, रिएक्शन्स, हे तुम्हाला दुसऱ्या एका टॉपिक मध्ये आहे, ते बघून घ्या. 2ZnS रिएक्ट्स विथ 3 मोल्स ऑफ O2. आता इक्वेशन झालं असेल बॅलन्स. इकडे 6 ऑक्सिजन आहेत, इकडे बघा ह्याच्यामध्ये 2 आणि ह्याच्यामध्ये 2, हे झाले 4. आणि सल्फर बॅलन्स करण्यासाठी सल्फर माझ्याकडे 2 होते, ह्याला सगळ्याला 2 न. आता नीट बघून घ्या, झिंक लेफ्ट साइडला 2 आहेत, राईट साइडला 2 आहेत. सल्फर लेफ्ट साइडला 2 आहेत, राईट साइडला 2 सल्फर आले. इकडे 3 × 2 6 ऑक्सिजन आहेत, 2 इथं भेटतील आणि 4 इथं भेटतील. सो दिस इज द वे टू बॅलन्स अ केमिकल रिएक्शन. आता मला नेमकं काय सांगायचं बघा, जे मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, मला आता ह्याच्यातला मेटल पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, फक्त झिंक पाहिजे, मला सल्फर नको आहे. मग एखादा स्टुडंट असा म्हणेल सर मग काम करा ना, हा सल्फरच फक्त काढून टाका. पण सल्फर रिमूव्ह करणं, सल्फाइड ओर जी असते त्याचं रिडक्शन करणं मुश्किल असतं. म्हणून एक स्टेप वाढली तर वाढली, सल्फरच्या ठिकाणी ऑक्सिजन आणायचा. अँड दिस पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. रोस्टिंग म्हणजे भाजणे, ऑक्सिजन सोबत रिएक्शन करणे. रोस्टेड पापड आपण ऐकलेला असतो, भाजलेला. मग रोस्टिंग करत असताना जी ओर आहे ती ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये हीट करायची, मेटलचा ऑक्साईड तयार होणार आणि नॉन मेटलचा सुद्धा ऑक्साईड तयार होऊन निघून जाईल. काही केसेस मध्ये आपल्याला काय करावं लागतं बघा, कॅल्सिनेशन नावाची टेक्निक यूज करावी लागते. सपोज आय एम हॅव्हिंग ZnCO3, याला झिंक कार्बोनेट असंही म्हणतात, मेटलर्जीच्या भाषेमध्ये त्याला कॅलामाइन असा शब्द आहे, कदाचित तुमच्या सिलेबसला नसेल. हा ZnCO3 हा जो आहे झिंक कार्बोनेट, जर बेटा मी ह्याला हीट केलं तर हीट केल्यानंतर काय होईल बघा, हा जो झिंक आहे आणि ह्याच्यातला एक ऑक्सिजन आहे ते तयार करतील ZnO आणि ह्याच्यातून काय निघून जाईल, देयर इज लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड. Now what is the difference between roasting and calcination? See, it is very important question.
रोस्टिंग करत असताना मी ऑक्सिजनची मदत घेतलीये. हिटिंग द ओर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, जास्त क्वांटिटीमध्ये ऑक्सिजन लागत असेल तर त्याला रोस्टिंग असं म्हणा. कॅल्सिनेशन मध्ये काय होत असतं, इन अबसेन्स ऑफ ऑक्सिजन असं म्हणता येईल, किंवा टेक्स्टबुक वाचा, त्याच्यामध्ये एक शब्द दिलेला असेल, इन लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन असा शब्द असेल, म्हणजे फार कमी ऑक्सिजन, खूप जास्त ऑक्सिजन सप्लाय करायची गरज नाही. इव्हन अबसेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये सुद्धा होतं, झिंक कार्बोनेट मधून ZNO आणि CO2 तयार होतं. आता पुढे काय करायचं, तुम्ही रोस्टिंग मार्गाने गेलात काय किंवा कॅल्सिनेशन मार्गाने गेलात काय, तुमच्याकडे मेटलचा ऑक्साईड आहे, हा सुद्धा मेटलचा ऑक्साईड असेल. पुढे काय करायचं, ऑक्सिजन काढून टाकणं आता सोपं आहे. त्याच्यासाठी स्मेल्टिंग किंवा रिडक्शन ही प्रोसेस आपण करू शकतो. आणि त्याच्यात करायचं काय बेटा, मला हा जो ZNO आहे, झिंक ऑक्साईड, याच्या सोबत कार्बन टाका. कार्बन काय करतो, कार्बन हॅज ग्रेटर अट्रॅक्शन फॉर ऑक्सिजन. झिंक सोबत ऑक्सिजन स्टेबल आहे, पण त्याही पेक्षा काय आहे, हा जर ऑक्सिजन कार्बनला मिळाला तर तो अधिक स्टेबल होणार आहे. आणि म्हणून ह्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकणार कोण आहे, कार्बन. सो व्हॉट पर्पज, कशासाठी आपण वापरतोय, फॉर व्हॉट पर्पज वी आर युजिंग कार्बन. कार्बन रिमूव्स द ऑक्सिजन फ्रॉम झिंक, सो झिंक मेटल बिकम्स फ्री, आणि हा ऑक्सिजन ह्याच्याकडे गेला इन द फॉर्म ऑफ कार्बन मोनॉक्साइड गॅस. तर मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स एकतर रोस्टिंगच्या माध्यमातून किंवा कॅल्सिनेशनच्या माध्यमातून आपण हे करायचे, मेटल ऑक्साईड मध्ये कन्व्हर्ट करा. आणि जो मेटल ऑक्साईड आहे त्याचं कार्बन सोबत रिडक्शन केल्याच्या नंतर आपल्याला मेटल फ्री अवेलेबल होणार आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट थिंग. कॅल्सिनेशन CO3 असेल, कार्बोनेट असेल किंवा हायड्रेट असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण वापरू शकतो. Last type of metal extraction we have to discuss the extraction of less reactive metals. ज्या मेटल्सची रिएक्टिव्हिटी अतिशय कमी आहे, ज्यांना आपण लेस रिएक्टिव्ह मेटल्स असं म्हणतो, की त्यांचं एक्सट्रॅक्शन आपण कुठल्या माध्यमातून करू शकतो हे सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करा. कॉपर हे त्याचं एक्झाम्पल आहे. 2 moles of Cu2s reacts with 3 moles of oxygen. Then there is formation of 2 moles of copper oxide, 2 moles of sulfur dioxide. Let me write the reactions first, then I am going to explain it. So 2 moles of copper oxide reacts with 1 mole of Cu2s, 4, 2, 6 moles of copper, sulfur 1 आहे, ऑक्सिजन 2 आहेत, so SO2 will be liberated. तर बघा या केस मध्ये काय झालेलं आहे की हा जो कॉपर मेटल आहे त्याच्यासोबत सल्फर आहे, सो दिस इज कॉल्ड एज कॉपर सल्फाइड. कॉपर सल्फाइड रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, तर त्याच्यातल्या कॉपरचा सुद्धा ऑक्साईड तयार होतोय आणि नॉन मेटल जो सल्फर आहे त्याचा देखील ऑक्साईड तयार होतोय. काही सल्फर निघून गेला, मग काय झालं, तयार झालेला कॉपर ऑक्साईड इथे लिहिलंय आणि सगळाच कॉपर सल्फाइड संपलेला नाही हे लक्षात घ्या. आता इथं लिहिताना तुम्हाला फक्त 2 असं दिलेलं असतं, मग मुलांना वाटतं 2च मॉलिक्युल आहेत, असं नाहीये. मोल कन्सेप्ट आहे, तुम्हाला कदाचित माहिती आहे असेल. 2 मोल्स ऑफ सबस्टन्स आहे, सगळा जळून जाणार नाहीये. तर ह्याच्यापैकी काही जणांचं कन्व्हर्जन कॉपर ऑक्साईड मध्ये होणार आहे, काही जण तसेच अनरिएक्टेड पाठीमागे शिल्लक राहतात आणि ते उरलेले इथं घेतलेत आपण. ह्या गोष्टी समजून घेत चला. सो द कॉपर ऑक्साईड फॉर्म रिएक्ट्स विथ रिमेनिंग कॉपर सल्फाइड. आणि बघून घ्या ह्याच्यामध्ये 4 कॉपर आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, 4 + 2 6 कॉपर्स जमा झालेले आहेत
आणि एक सल्फर आणि 2 ऑक्सिजन कंबाईन होऊन SO2 च्या फॉर्म मध्ये निघून गेले. हा सुद्धा जो कॉपर आहे तो अजूनही 100% प्युअर नाही, त्याच्यात 1-2% काहीतरी इम्प्युरिटीज असणार आहेत. दिस पर्टिक्युलर कॉपर इट इज कॉल्ड ॲज ब्लिस्टर कॉपर. याला म्हणतात बेटा ब्लिस्टर कॉपर. याच्या जवळपास 1% इम्प्युरिटीज असतात. तुम्हाला पाहिजे असेल तर मेटल तुम्ही जमा करा, त्याच्यातले इम्प्युरिटीज जे काही 1% उरलेले आहेत त्या मी जमा करतो. बघा सरांचं मन किती मोठं आहे. का? कारण ह्या इम्प्युरिटीज असतात गोल्ड, सिल्वर अशा व्हॅल्युएबल मेटलचे. मेटल जमा करण्यापेक्षा इम्प्युरिटीज जमा करणारा लवकर श्रीमंत होणार आहे. येस. सो हा जो ब्लिस्टर कॉपर आहे तो अजूनही 100% प्युअर नाहीये, तो जवळपास 99% प्युअर आहे. आणि पुढे चालून त्याला आणखीन प्युरिफाय करायचं असतं, जवळपास 100% पर्यंत त्याला न्यायचं असतं. आणि त्या प्रोसेसला म्हणतात रिफायनिंग ऑफ मेटल्स, प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. या पद्धतीने आपण सांगू शकतो. सो what we have covered? We have covered the extraction of metals. Metals can be of 3 different types: highly reactive metals, moderately reactive metals and less reactive metals. या पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला हे छानपैकी समजलं असेल.